नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. विश्वास. थोडी थंडी, थोडा पाऊस आणि प्रचंड ऊन. काय विचित्र वातावरण होतं त्या दिवशी. मला भूक लागली होती. रिसेसनंतर लेक्चर नव्हते. वेळ होता आणि त्याला भेटावं असंही वाटत होतं. पण नको. मागे भेटले होतो तेव्हाचा प्रश्न आजही आमच्या दोघात होता. असो, भूक लागलेली असताना त्याचा विचार म्हणजे जेवणाला रामराम. कारण मनाला त्याची काळजी सतवायची. मग घास गळ्यातून खाली उतरत नसायचा. पण भुकेने विजय मिळवलाच शेवटी. मी आणि मैत्रिणी एका कॅफेत गेलो. उत्तम होता कॅफे. कोपऱ्यातील जागा बघून आम्ही बसलो. ऑर्डरही दिली. मात्र काही क्षणात माझी भूकच गायब झाली. समोरच्या जागेत तो बसला होता. त्याला मी सहजासहजी दिसणार नव्हते. मात्र तो मला स्पष्ट दिसत होता. ब्लॅक जीन्स, व्हाईट शर्ट, ब्लॅक कोटमध्ये तो प्रायव्हेट टेबलवर बसला होता. शांत पण हसून तो समोरच्या व्यक्तीबरोबर बोलत होता. तो कोणासोबत बोलत होता हे मात्र मला दिसले नाही. पण तो बऱ्याच वेळापासून तिथे असावा. एका क्षणाला वाटलं की जाऊन बोलावं, पण नको, त्याला नाही आवडणार. काही वेळात तो बाहेर आला. मी तेथेच आहे हे त्याला कळलेही नसेल. पण मागून एक सुंदर मुलगी बाहेर पडली. ती हसून त्याला बाय करून निघून गेली. तोही त्याचं पार्सल घेऊन त्याच्या ब्रिझामधून निघून गेला. त्याने मला पाहिले नाही. त्याला मी इथे आहे हेही समजले नाही. माझा राग अजून वाढला. एकतर कधी हा बाहेर भेटत नाही आणि आज एका मुलीसोबत कॅफेमध्ये. बस, यापुढे मला भेटायचंही नाही आणि विचारायचं नाही. माझे डोळे भरले होते. मला राग आला होता. वाईट वाटलं होतं की अजून काही माहीत नाही. मी तशीच काही न खाता तिथून निघाले. मैत्रिणींना काहीतरी बिनसलं एवढंच कळलं. त्यामुळे त्यांनीही काही विचारलं नाही. मी माझ्या घराकडे निघाले. पण गाडी त्याच्या घरासमोरच थांबली. मी विचारात त्याच्या घरासमोर आले. दरवाजा उघडा होता. त्याची ब्रिझा बाहेर होती. म्हणजे तो घरात होता. पण ती मुलगी, तीही असेल का? मी स्कार्फ काढून आत गेली. आजही गुलाब बहरलेलेच होते. दरवाज्यातून आत गेले. पडदे आज सौम्य रंगाचे होते. पुरेसा उजेड हॉलमध्ये होता. समोर टिपाईवर तेच पार्सल होतं. तो कदाचित किचनमध्ये होता. मी आवाज न करता आत आले होते. खाऊन घे आधी, तुला भूक नाही सहन होत, तो किचनमधून ओरडला. कोणाला? मला की अजून कोणाला? ती मुलगी, ती इथंच आहे का? माऊ, तो हळुवारपणे पुन्हा म्हणाला. म्हणजे तो मलाच बोलत होता. पुढच्याच मिनिटाला तो 2 कप चहा, प्लेट्स घेऊन बाहेर आला. त्याने कोट सोफ्याच्या बाजूला ठेवला होता. मी त्याच्यापासून तोंड फिरवून खुर्चीवर बसले. तो गालात हसला. त्याने पार्सल उघडून पॅटीस प्लेटमध्ये काढले. खाऊन घ्या आधी, तो थोडा जरब देऊन बोलला. मीही आधी खाऊन घेतलं. भूकही लागली होती आणि याचा काही भरोसा नाही कधी याला कशाचा राग यायचा. निधी, ती कॅफेतली मुलगी, मी अधीरपणे विचारलं. ऐकणार आहेस की? तो वैतागून म्हणाला. सॉरी, मी मान खाली घालून बोलले. तो मात्र गोड हसला. निधी 7 वर्षाची, मामा मामी आणि आजीसोबत राहते. शाळेतही हुशार आहे. तिचे आई वडील 2 वर्षापूर्वी अपघातात गेले. तेव्हापासून अजोळी राहते. पण 1 वर्षापासून तिच्या कस्टडीसाठी तिचे काका काकू झगडत आहेत. कारण आहे तिची अमाप संपत्ती. तिचा जो कोणी लीगल गार्डन असेल त्यालाच अधिकार असेल ती संज्ञान होईपर्यंत. निधीची कस्टडी घेऊन त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा आणि ती संज्ञान झाल्यावर सगळं काही नावावर करून घ्यायचं, असा डाव होता तिच्या काकांचा. पण अखेर निधीचे मामा केस जिंकले आणि निधी पुन्हा तिच्या आजोळी गेली. मी भेटू शकते निधीला? मी अनवधानाने विचारलं. ती नाशिकला गेली आहे कायमची. पण हो, कधी आली इकडे तर तुला नक्की भेटवेन, त्याने मला आश्वस्त केलं. हल्ली नातेही किती कमकुवत झालेत ना. पैसा, संपत्ती यापुढे सगळं फिकप वाटतं लोकांना. नाते, आपुलकी पैशाच्या तराजूत मोजतात लोक. आणि प्रेम, ते तर उरलंच नाही कुठे. त्यातून विश्वास हरवत चाललाय. शेवटचं वाक्य मला कुठेतरी खटकत होतं. तो स्वतःच्या धुंदीत बोलत होता. मी मात्र मान खाली घातली. त्याने 2 क्षण जाऊन दिले. सुनीता,
तो एकदम म्हणाला. मी न समजून वर पाहिले. कॅफेतली मुलगी. त्याने मोहक स्मित करत उत्तर दिले. मी विचारले. मी अजूनही रागात होते. निरीच्या मामाची वकील. मला माझ्या रिसर्चसाठी गार्डन्स हवा होता म्हणून भेटलो होतो. तो शांतपणे बोलत होता. सॉरी, मी फरशीकडे पाहत बोलल्याने नात्यात विश्वास हवा. तो माझ्याकडे रोखून पाहत बोलला. मी मात्र त्याच्या नजरेला नजर देऊन माझा प्रश्न विचारत होते. माझा रोख ओळखून त्याने विषय पालटला. अगदी रागात होतीस, एवढी रागात होतीस की नवीन पेंटिंग पाहिलीस नाही. तो उजवा हात समोरच्या भिंतीवर दाखवून म्हणाला. मी क्षणभर स्तब्ध झाले. त्याने कागदावर तो प्रसंग रंगवला होता जेव्हा आम्ही दोघं पहिल्यांदा भेटलो होतो. तेच रंग, तेच भाव, अगदी त्या पुस्तकांची नावेही, माझ्या चेहऱ्यावरचा तो भावही. तुझ्या एवढं कसं लक्षात हा क्षण? मी आश्चर्याने त्याला विचारलं. माऊ, काहीही झालं ना तरी मी कधीच हा क्षण विसरू शकणार नाही. ती चिडचिडी मुलगी जिच्यावर मी. तो शांत झाला. त्याने वाक्य पूर्ण नाही केले. माझी नजर त्याला ते पूर्ण करायला विनवत होती, पण त्याने नेहमीप्रमाणे संयम राखत माझं उत्तर मला दिलं नाही. मी प्लेट्स किचनमध्ये घेऊन गेले. तो अजूनही विचारात होता. मी बॅग घेऊन निघाले. तुला न आवडणाऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यातून मी हद्दपार करत राहीन. मग अगदी माझं अस्तित्व संपलं तरीही. तो मनापासून बोलत होता का? मी का एवढे इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी? मी विचारलं. त्याने एक थंड श्वास घेतला आणि तडक उठून जिन्यातून वर गेला. मीही हळुवारपणे बाहेर आले. एका गुलाबाचा मन भरून सुवास घेतला. शेजारीच सुकलेल्या जास्वंदाला बाटलीतलं पाणी घातलं आणि घराकडे निघाले. मी नजरेआड होईपर्यंत तो मला पाहत होता. हे न पाहताही समजलं होतं मला.